तुम्ही कधी विचार केला आहे का की दूध, मांस किंवा अगदी मधसुद्धा कुठून येतं? या सगळ्या दैनंदिन गोष्टींच्या मागे पशुसंवर्धन नावाची एक पद्धत आहे. पशुसंवर्धन म्हणजे मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्राण्यांची शास्त्रोक्त पद्धतीने केलेली देखभाल, पैदास आणि व्यवस्थापन होय. यामध्ये गोपालन किंवा पशुसंवर्धन, त्यानंतर कुक्कुटपालन, नंतर मत्स्यपालन आणि मधमाशीपालन अशा वेगवेगळ्या गोष्टी येतात. सोप्या भाषेत सांगायचं तर पशुसंवर्धन जगाला अन्न पुरवण्यास मदत करतं. आता या व्हिडिओमध्ये आपण यापैकी 2 भागांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. ते म्हणजे गोपालन म्हणजे पशुसंवर्धन आणि कुक्कुटपालन. चला तर मग सगळ्यात पहिले पशुसंवर्धनापासून सुरुवात करूया आणि ही व्यवस्था कशी कार्य करते ते पाहूया. मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा गोठा आणि त्यांची स्वच्छता. आरोग्यदायी जनावरं आणि चांगल्या दूध उत्पादनासाठी स्वच्छ आणि सुनियोजित गोठा असणं हे खूप महत्त्वाचं आहे. या गुरांच्या गोठ्याचं छप्पर हे कॉन्क्रीटचं म्हणजे सिमेंटचं असायला हवं आणि तिथे खेळती हवासुद्धा असायला हवी. गोठ्याची फरशी थोडी उंचावलेली असावी आणि मऊ असावी. यामुळे ती स्वच्छ करणं सोपं जातं आणि तिथे ओलावा राहत नाही. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जर ही फरशी जास्तच गुळगुळीत असेल तर जनावरांना दुखापत होऊ शकते. त्यामुळे त्यांना लंगडेपणा येऊ शकतो. त्यामुळे ती फरशी स्वच्छ करता येईल अशी मऊ असावी, पण जास्तच नाही. आता यानंतर अन्नाबद्दल बोलूया. आपल्याप्रमाणेच जनावरांनाही योग्य पोषणाची गरज असते, बरोबर? त्यांच्या खाद्याचे 2 मुख्य प्रकार असतात. पहिला म्हणजे जीवनधारण आहार किंवा निर्वाह खाद्य आणि दुसरं म्हणजे उत्पादक आहार. जीवनधारण आहार हा त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असतो आणि दुसरीकडे उत्पादक आहार दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी आवश्यक असतो. इथे आपण हिरवा चारा, सुका चारा, पालापाचोळा, कडबा, वाळलेलं गवत या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतो. या सगळ्यात फायबर्सचं प्रमाण जास्त असतं. तसंच वेगवेगळे धान्य, तेलबिया आणि ज्वारी, पेंड, उडीद, कुळीथ या सगळ्या तृणधान्यांचा सुद्धा यात समावेश होतो. या सगळ्यांशिवाय जनावरांना खनिजे आणि पूरके सुद्धा दिली जातात. थोडक्यात सांगायचं तर शरीराच्या वाढीसाठी तंतुमय खाद्य आणि तृणधान्य असतात. पण दुधाचे उत्पादन आणि शक्ती वाढवण्यासाठी खनिजे आणि पूरके तितकीच महत्त्वाची असतात. आता मनुष्याप्रमाणेच जनावरही आजारी पडू शकतात. त्यांना बाह्य परजीवींमुळे त्वचेचे रोग होऊ शकतात आणि अंतःपरजीवींमुळे प्लीहाज्वर, आमांश, न्यूमोनिया, अतिसार यासारखे गंभीर आजारसुद्धा होऊ शकतात. जेव्हा जनावरे आजारी पडतात तेव्हा ते कमी खातात आणि त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो. मग हे सगळं आपण कसं रोखू शकतो? याचं उत्तर म्हणजे गोठा स्वच्छ ठेवणे, जनावरांना नियमितपणे ब्रशने घासून स्वच्छ करणे, जंतुनाशकांचा वापर करणे आणि त्यांना वेळेवर लसीकरण करणे. ही सगळी पावले तुमची जनावरं निरोगी आणि उत्पादनक्षम ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची असतात. आता आपण वळूया कुक्कुटपालनाकडे. कुक्कुटपालन म्हणजे कोंबडी, बदक आणि टर्की यांसारख्या पक्ष्यांचे पालन करणे. यामध्ये प्रामुख्याने कोंबड्यांचं पालन सर्वाधिक केलं जातं. कोंबड्या या प्रामुख्याने अंडी आणि मांस या 2 कारणांसाठी पाळल्या जातात. ज्या कोंबड्या मांसासाठी पाळल्या जातात त्या वेगाने वाढणाऱ्या जाती असतात. उदाहरणार्थ असील आणि कॉर्निश ब्रॉयलर. या उलट ज्या कोंबड्या अंडी देण्यासाठी पाळल्या जातात त्या अधिक अंडी देणाऱ्या जाती असतात, जसं की प्लायमथ रॉक आणि व्हाईट लेघॉर्न. या सगळ्यांमध्ये प्लायमथ रॉक ही एक अशी जाती आहे जी अंड्यांसाठी आणि मांसासाठी दोन्हींसाठी प्रसिद्ध आहे. आता यानंतर आपण संकरीकरण याबद्दल बोलूया. चांगल्या परिणामांसाठी पैदासकार अनेकदा 2 जातींचा संकर करतात किंवा हायब्रिड करतात. उदाहरणार्थ असिलाचा संकर व्हाईट लेघॉर्नसोबत करून एक नवीन कार्यक्षम जात तयार केली जाऊ शकते. पण आपण हे का करतो? तर संकरीकरणामुळे अंडी आणि मांस दोन्हीचा दर्जा सुधारतो. यामुळे कोंबड्यांची हवामानातील बदलांना तोंड देण्याची क्षमतासुद्धा वाढते. खर्च कमी होतो, स्थानिक खाद्याचा अधिक चांगला वापर होतो आणि उत्पादक पक्ष्यांची संख्या योग्य प्रमाणात राखता येते. नंतर मांस उत्पादनाबद्दल बोलताना आपण ब्रॉयलर कोंबड्यांना विसरून चालणार नाही.
या कोंबड्या खास मांसासाठी पाळल्या जातात आणि त्यांना वेगाने वाढवण्यासाठी जीवनसत्वयुक्त खाद्य दिलं जातं. पण ह्यात एक अडचण आहे. त्या खूप संवेदनशील आणि नाजूक असतात. त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते आणि त्यांना विशेष देखभालीची गरज असते. ब्रॉयलर्समध्ये अनेकदा प्रथिनं आणि जीवनसत्व ए आणि के यांची कमतरता जाणवते आणि ह्यांना विषाणू, जीवाणू, कवक आणि कृमींचा संसर्ग सहज होऊ शकतो. कुपोषणामुळे होणाऱ्या आजारांचाही त्यांना धोका असतो. मग यावर उपाय काय? आपण त्यांचं संरक्षण कसं करायचं? पुन्हा तेच, नियमित स्वच्छता, जंतुनाशकांचा वापर, वेळेवर प्रतिबंधात्मक लसीकरण आणि राहण्यासाठी हवेशीर जागा हीच यशाची गुरुकिल्ली आहे. हे केवळ कोंबड्यांच्याच आरोग्यासाठी नाही, तर संपूर्ण कुक्कुटपालन व्यवसायाच्या यशासाठी आवश्यक आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.